5 राज्यांमधील निवडणुकांनंतर पेट्रोल डिझेलचे दर हे वाढण्याची शक्यता आहे। युद्धामुळे कच्चं तेल महागल्यानंतर इंधन दरवाढ ही अटळ आहे। उत्पादन शुल्क घटवून सरकारकडून यापूर्वीच कंपन्यांना दिलासा देण्यात आलाय। सध्या 1 लिटर डिझेल मागे तेल कंपन्यांना 35 रुपयांचं नुकसान होत आहे, तर उत्पादन शुल्क घटवून देखील प्रति लिटर पेट्रोल मागे 18 रुपयांचं नुकसान होत आहे। एप्रिल 2022 पासून तेल कंपन्यांनी आपले दर हे वाढवलेले नाहीयेत। गेल्या महिन्यामध्ये तेल कंपन्यांना रोज जवळपास 2400 कोटींचं नुकसान झालेलं आहे। तर निवडणुकांनंतर तेल दरवाढ ही भडकण्याचा अंदाज वर्तवला जातोय। मात्र कंपन्यांना नुकसान कसं होत आहे आपण जाणून घेऊयात। पेट्रोल मागे प्रति लिटर 18 रुपयांचं नुकसान होत आहे, तर डिझेल प्रति लिटर 35 रुपयांचं नुकसान हे सध्या कंपन्यांना होत आहे। दरम्यान कच्चं तेल $95 प्रति बॅरेलच्या खाली आलेलं आहे। केंद्र सरकारची BPCL, HPCL या कंपन्यांचे शेअर्स हे तब्बल 4% वधारलेले आहेत। अमेरिका इराण शांती वार्ता ही पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेमुळे शेअर बाजारामध्ये उत्साह पाहायला मिळतोय।